मंत्री मेघना बोर्डीकर आपल्यासोबत आहेत। तिथे आज संजय राऊत यांनी असं विधान केले, विधान परिषदेचे सभापती आहेत नीलम गोरे यांना निर्लज्ज बाई असं त्यांनी उल्लेख केला आहे। काय कसं पाहतात त्यांच्या विधानाकडे? बघा, त्यांच्या विधानाकडे नाही तर मी सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांना हे असे शब्द त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी वापरलेले मान्य आहेत का? एका महिलेबद्दल आपल्या देशामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये आपण महिलांचा आदर सन्मान करतो, तर असे शब्द त्यांना मान्य आहेत का? हा माझा सवाल आहे। नीलम गोरेंनी काही वेळापूर्वी असं विधान केलं होतं की उद्धव ठाकरेंना 2 मर्सिडीज दिल्याशिवाय काम होत नव्हती, 2 मर्सिडीज दिले की एक पद देत होते, त्यावरून खरं तर त्यांनी हा कोट केलाय। बघा, त्यांनी नीलमताईंनी कशावरून ते उल्लेख केला मला त्याचं माहिती नाही, पण स्त्रीचा सन्मान करणं, आदर करणं ही आपली संस्कृती आहे। त्यामुळे स्त्रियांच्या बद्दल बोलण्याच्या पूर्वी बोलणाऱ्यांनी विचार करावा हे मला वाटतं। तर मेघना बोर्डीकर होत्या, यांनी विधान केले की संजय राऊत जो विधान करतायत तो उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का, असा प्रश्न त्यांनी खरं तर त्यांनी विचारला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।